नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवाली या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वी गणिताचा एक अतिशय महत्त्वाचा आणि रंजक धडा शिकणार आहोत, ज्याचे नाव आहे लसावी आणि मसावी. हा धडा फक्त 7वीसाठी नाहीच, तर पुढे जाऊन तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा द्याल त्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग गणिताची ही सोपी सफर सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही धडा सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाच्या संख्यांची ओळख करून घ्यायची आहे. चला पहिल्यांदा ते समजून घेऊया. पहिला समजून घेऊया मूळ संख्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मूळ संख्या ज्याला आपण प्राईम नंबर असेही म्हणतो. आता ह्या मूळ संख्या कुणाला म्हणायच्या? तर मूळ संख्या म्हणायच्या बघा की ज्या संख्येचे एक किंवा ती संख्या असे दोनच विभाजक असतात, तिला म्हणायचे मूळ संख्या. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ती संख्या फक्त स्वतःच्या आणि एकच्या पाड्यात येते. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, मूळ संख्या म्हणजेच काय, जी संख्या फक्त स्वतःच्या आणि एकच्या पाड्यात येते, तिला काय म्हणायचे? मूळ संख्या. म्हणजेच काय, एकतर ती संख्या आणि एक असे त्या संख्येचे काय असतात रे? दोनच विभाजक असतात. लक्षात आलं का? आता बघा ह्याची जर उदाहरण पाहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी अंक घेतला 2. आता बघा 2 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात येते? एकतर ती एकच्या पाड्यात येते, त्यासोबतच येते ती 2च्या. लक्षात आलं का? म्हणून 2 ही काय झाली रे? मूळ संख्या. लक्षात आलं का? त्यासोबतच मी पुढे घेतली 3. आता 3 ही संख्या कोणाच्या पाड्यात येते? तर 3 येते बघा एकच्या पाड्यात, त्यासोबतच 3च्या. विद्यार्थी मित्रांनो, जर मी 4 घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो 4 ही संख्या, इकडे बघा मी 4 ही संख्या घेतली तर 4 काय येते? एकच्या पाड्यात येते, त्यानंतर बेधुने 4, त्यासोबतच काय येते रे? 4च्या पाड्यात. पण विद्यार्थी मित्रांनो, ही मूळ संख्या आहे का? तर ती नाही. कारण जी संख्या फक्त स्वतःच्या आणि एकच्या पाड्यात येते त्यांनाच आपण काय म्हणायचे? मूळ संख्या. लक्षात आलं का? आता बघा आणखी उदाहरणं काय काय आहेत? तर बघा 7 हा अंक आहे, त्यासोबतच काय आहे बघा 11, त्यासोबतच काय आहे 13. हे जे काही अंक आहेत हे काय आहेत रे? मूळ संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे फक्त स्वतःच्या आणि एकच्या पाड्यात येतात. आता बघा ह्यामध्ये एक ही संख्या ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे. लक्षात आलं का? की सुरुवात जी होती संख्येपासून ती 1 पासून होते आणि एक ही संख्या मूळ ही नाही. काय आहे बघा? ही मूळ ही नाही. आणि संयुक्त ही नाही. आता तुम्ही म्हणाल मूळ तर कळालं, आता बघा संयुक्त म्हणजेच काय. आता बघा की विद्यार्थी मित्रांनो, आता संयुक्त संख्या म्हणजेच काय, ह्या ज्या मूळ संख्या सोडल्या तर राहिलेल्या सगळ्या संख्या ह्या काय असतात रे? संयुक्त संख्या असतात. म्हणजेच काय, ह्याला फक्त जे विभाजक किती असतात? एकतर ती संख्या किंवा एक. पण संयुक्त संख्या ह्या संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, ज्या संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात तिला काय म्हणायचं आपण? संयुक्त संख्या. आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? कंपोजिट नंबर. लक्षात आलं का? आता उदाहरणार्थ मी काय घेतलं बघा की मगाशी जे उदाहरण आपण पाहिलं 4. लक्षात आलं का? त्याला काय आहेत बघा? 2 विभाजक, 2पेक्षा जास्त. म्हणजे एकतर ती 1च्या पाड्यात येते, 2च्या पाड्यात येते, 4च्या पाड्यात येते. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, मी आता उदाहरण घेतलं बघा इथे 9. आता 9 ही कुणाकुणाच्या पाड्यात येते? तर 1च्या पाड्यात आहे, त्यासोबतच 3च्या पाड्यात आहे, 9च्या पाड्यात आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच मी 10 घेतलं तर काय येणार आहे बघा, ती संख्या 10 ही संख्या कुणाकुणाच्या? 1च्या पाड्यात आहे, त्यासोबतच काय आहे बघा 2, त्यासोबतच 5, 10. म्हणजेच काय, 9 ह्या संख्येचे काय आहे रे? 2पेक्षा जास्त विभाजक. 10 या संख्येचे किती विभाजक आहेत रे? 4. लक्षात आलं का? म्हणून विद्यार्थी मित्रांनो,
ज्या संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर. लक्षात आलं का? आता पुढे पाहिजे आपण सहमूळ संख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या म्हणजे काय की अशा ज्या 2 संख्या त्यांचा एक हा सामायिक विभाजक असतो त्यांना आपण म्हणायचे सहमूळ संख्या. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, मी घेतला अंक 10. मी अंक काय घेतला 10. 10चे विभाजक काय आहेत बघा, तर 10 कोणाकोणाच्या पाड्यात येतो, तर 1च्या, त्यासोबत 2च्या, 5 आणि 10. आता 10 ही एक संख्या घेतली, त्यासोबतच मी संख्या घेतली 21. काय घेतली मी 21. आता 21 ही कोणाकोणाच्या पाड्यात येतात बघा, 1च्या पाड्यात येतात, त्यासोबतच 3 7 ते 21 म्हणजे इथं 3 येणार आहे, इथे काय येणार आहे 7 किंवा 7 त्रिक 21. लक्षात आलं का? त्यासोबतच 21 एक्के 21. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 10 आणि 21मध्ये आपल्याला काय कॉमन दिसतंय, तर हा जो काही 1 आहे हा 10मध्येही आहे, तो 21मध्येही आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोघांमध्ये फक्त हा जो काही 1 हाच अंक काय आहे रे, सामायिक आहे. म्हणून 10 आणि 21 ह्या सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं का? आणि सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, ज्या 2 संख्यांमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना आपण काय म्हणायचे, सहमूळ संख्या. लक्षात आलं का? आणि ह्यांना आपण सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतो. सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय समजलं बघा, समजलं का तुम्हाला? मूळ संख्या म्हणजे काय की जी संख्या फक्त स्वतःच्या आणि 1च्या पाड्यात येते. लक्षात आलं का? संयुक्त संख्या म्हणजे काय की त्या संख्येचे काय असतात रे, 2पेक्षा जास्त विभाजक, म्हणजेच ती संख्या काय होते रे, अनेकांच्या पाड्यात येते. लक्षात आलं का? सहमूळ संख्या म्हणजेच काय की 2 अशा संख्या आहेत की त्यामध्ये काय आहे रे, 1 हा अंक एकच सामायिक विभाजक आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढील जो घटक आहे तो आहे बघा जोडमूळ संख्या, ज्याला आपण ट्विन प्राईम नंबर असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वरतीचे काय आपण मूळ संख्या पाहिलं, तर आता बघा, आता ज्या काही 2 मूळ संख्यामध्ये फक्त 2चा फरक असतो त्यांना आपण म्हणायचे जोडमूळ संख्या. त्यांना काय म्हणायचे, जोडमूळ संख्या. काय सांगितलं बघा, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक असतो त्यांना आपण काय म्हणायचे, जोडमूळ संख्या. आता उदाहरणं पाहूया. आता बघा, पहिली जी काही मूळ संख्या आहे तर ती काय आहे बघा की 2 आहे. लक्षात आलं का? त्यानंतरनं काय आहे बघा 3. लक्षात आलं का? पण विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, मी इथं 2 घेतलं, इथं 3 घेतलं, पण ह्यामध्ये फरक 2 आहे का? नाही. त्यामुळे ह्या जोडमूळ संख्या नाहीत. लक्षात आलं का? ह्या मूळ संख्या आहेत पण त्या जोडमूळ नाहीत. तर पहिली जोडी बघा काय आहे, तर 3 आणि 5. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 ही 1च्या पाड्यात आणि पुन्हा 3च्या पाड्यात. 5सुद्धा काय होतो 1च्या पाड्यात आणि 5च्या पाड्यात. म्हणजे ह्या दोघांमधला फरक काय आहे, 5मधून 3 गेले तर उरतात किती, 2. लक्षात आलं का? आणि ह्या दोन्ही काय आहेत मग, जोडमूळ संख्या, कारण त्यामध्ये फरक काय आहे बघा 2. लक्षात आलं का? त्यासोबतच जी काही दुसरी जोडी आहे ती आहे बघा 5 आणि 7. 5 तर आहे, त्याचे विभाजक काय आहेत 1 आणि 5. तसेच 7चे विभाजक काय आहे 1 आणि 7. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता 7मधून 5 गेले तर उरतात किती, 2. म्हणजे ही जी काही जोडी आहे ही काय आहे रे, जोडमूळ संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर
बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 1 ते 100पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत आणि त्या आपण पाहूया. जी काही तिसरी जोडी आहे तर ते आहे बघा 11 आणि 13. लक्षात आलं का? ह्यांमध्ये दोघांमध्येही किती आहे रे? 2चा फरक आणि ह्या 2 काय आहेत रे? मूळ संख्या. लक्षात आलं का? त्यासोबतच जी काही चौथी जोडी आहे ती आहे बघा 17 आणि 19. त्यासोबतच जी काही 5वी जोडी आहे ती किती आहे बघा? 29 आणि 31. त्यासोबतच जी काही 6वी जोडी आहे ती आहे बघा 41 आणि 43. त्यासोबत 7वी जोडी आहे बघा 59 आणि 61. त्यासोबत 8वी जोडी आहे बघा 71 आणि 73. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि ह्यामध्ये असणारा फरक किती आहे? 2चा. लक्षात आलं का? तर ह्यांना काय म्हणायचे? जोडमूळ संख्या. आणि 1 ते 100पर्यंत एकूण किती जोड्या आहेत? ह्या 8 जोड्या आहेत. लक्षात आलं का? हे झालं आपलं मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आता ह्या ज्या काही संयुक्त संख्या आहेत, आता ह्या संयुक्त संख्येचे आपल्याला काय करायचे? मूळ अवयव पाडायचे आहेत आणि हे लसावी मसावी काढण्यासाठी खूप गरजेचे आहेत. तर आता बघा, ह्या अवयव पाडण्याच्या 2 पद्धती आहेत. लक्षात आलं का? एक आहे उभी मांडणी आणि दुसरी आहे आडवी मांडणी. लक्षात आलं का? आता तुम्ही म्हणाल की उभी मांडणी काय किंवा आडवी मांडणी काय? आणि बरेच विद्यार्थी काय होतात की ह्यामध्ये थोडे गोंधळतात. तर आज आपण काय करूया की हे जी काही उदाहरणे दिलीत ही उदाहरणे सोडूया आणि तुमचा हा गोंधळ आपण दूर करूया. तर बघा, 98चे आपल्याला काय करायचे? मूळ अवयव पाडायचे. आता इथे मी काय करते बघा, ह्या साईडला आहे उभी मांडणी आणि इकडे आपण घेणार आहे आडवी मांडणी. लक्षात आलं का? इथे मी लिहिते बघा उभी मांडणी आणि इकडे आहे बघा आडवी मांडणी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाग तर दिलाच आहे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही उभी मांडणी आहे ह्यामध्ये आपल्याला काय करायचं? जसं आपण भागाकार करतो तसं काय करायची बघा, एक रेष द्यायची, भागच लावायचं. लक्षात आलं का? आता जी काही 98 ही संख्या आहे ते मी इथं लिहिते 98. आणि आता बघा, आपल्याला भाग द्यायचं आहे. पण काय करायचं माहिती आहे का? की संख्येला सर्वात लहान मूळ संख्येनं काय करायचे रे? भाग पाडत जायचं. लक्षात आलं का? मग पहिली मूळ संख्या काय आहे? 2. 2 नंतरनं काय आहे? 3. 3 नंतरनं आहे 5, 7, 11, 13, 17. लक्षात आलं का? म्हणजे लहान मूळ संख्येपासून जर त्याने भाग नाही गेला तर पुढची मूळ संख्येने आपल्याला भाग द्यायचा असतो. लक्षात आलं का? चला, आता ही 98 ही संख्या आहे, मला काय करायचं आहे? 2ने भाग द्यायचा आहे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आता भागाकार जसा करतो तसा बघा, 2 चोक 8. लक्षात आलं का? 9तून 8 गेले, उरला किती रे? 1. किती आला रे? 1. हे मी तुम्हाला समजवण्यासाठी इथे लिहिते 1. लक्षात आलं का? त्यासोबतच आता इथे झाले 18. 92 18 काय आले बघा? 92 18. 2ने भाग दिला तर काय आला? 92 18. आता बघा इथे आलं 49. आता विद्यार्थी मित्रांनो, 2ने जर मी भाग दिला तर भाग जाईल का? तर नाही. लक्षात आलं का? काय होणार आहे बघा, 2 दुने 4. पण 2च्या पाड्यामध्ये 9 आहेत का? नाही. बरं, 3च्या पाड्यामध्ये आहेत पण 3ने भाग जाईल का? नाही. तर हे कुठे जाईल? 5च्या पाड्यात नाही आहेत तर हा भाग जाईल 7ने. म्हणून मी ते 7ने भाग देते. तर काय येणार आहे बघा, 7 7 49. काय होणार आहे? 7 7 49. लक्षात आलं का? त्यासोबतच आता काय आहे रे? हे ते 7 आहे. 7 कोणाच्या पाड्यात येतात? 1च्या. आता आपल्याला हा जो काही भाग आहे हा काय करायचा आहे? शेवटी 1 एपर्यंत आपल्याला हा भाग देत राहायचा आहे. लक्षात आलं का? आता बघा 7 1 7. शेवटी आला का 1. म्हणजेच काय? पूर्ण भाग आपण इथे दिला. ही झाली उभी मांडणी. काय झाली? उभी मांडणी. आता आडवी मांडणी म्हणजेच काय? आता मी काय घेतली? 98 ही संख्या घेतली. तर 98चे मला काय करायचे? तर भाग पाडायचे. म्हणजेच काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, की मी असं म्हणलं की 2 गुणिले मी 49 घेतलं तर काय होतं बघा, तर काय होणार आहे? 9 दुने 18, 8 हातचा गेला 1. लक्षात आलं का? त्यानंतरनं पुन्हा काय येणार आहे? 4 दुने 8 आणि हातचा 1 9. लक्षात आलं का? म्हणजेच काय? मला 2ने गुणलं तर काय येणार आहे रे? 49. ही झाली आडवी मांडणी. आणि अगदी सोपं की दोन्हीही पद्धती तुम्हाला मी सांगते, पण सगळ्यात सोपी ही उभी मांडणी आहे. लक्षात आलं का? आता बघा 49चे पुन्हा मला भाग पाडायचे. ते काय होणार आहेत बघा, 2 गुणिले काय होणार आहे? 7 7 49. काय होणार आहे? 7
7 49. लक्षात आलं का? 7 49, 49 गुणिले 2 98. ही झाली आडवी मांडणी. आणि ह्यालाच आपण काय म्हणायचं रे, की आता ह्या ज्या काही दोन्ही पद्धती आहेत, ह्या दोन्ही पद्धतीमध्ये उत्तर शेवटी काय येते रे, सारखेच येते. लक्षात आलं का? तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ते तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. लक्षात आलं का? त्यासोबतच आता एक दुसरं उदाहरण घेऊया. आपल्याला काय करायचं आहे, हे 216चे मूळ अवयव पाडायचे आहेत. तिकडे उभी मांडणी घेऊया, तिकडे आडवी मांडणी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी इथे काय घेतलं बघा, इथे घेतले 216 आणि मला भाग द्यायचा आहे 2ने. मी काय सांगितलं, जेव्हाही आपण काय करतो रे, उभी मांडणी असू दे, तेव्हा काय करायचं आहे, संख्येला सर्वात लहान मूळ संख्येने काय करायचं आहे, भागत जायचं. लक्षात आलं का? चला आता काय येणार आहे, बे के बे. लक्षात आलं का? इथे आहे 16. पण विद्यार्थी मित्रांनो, मला इथे काय करावं लागेल रे, 0 घालावं लागेल. का? कारण बघा 2 नंतरनं 2ने आपण 1ला भाग लावू शकतो का? नाही. म्हणून पहिल्यांदा 1 खाली उतरून घेतला. लक्षात आलं का? हे गणित मी मुद्दामून घेतलं. भागाकार करताना विद्यार्थी चुका करतात. काय करतात, बे के बे करतात, लगेच 82 इथे चुकायचं नाही. भागाकार करताना पहिल्यांदा आपल्याला ती संख्या खाली उतरून घ्यायला लागते. लक्षात आलं का? ह्या छोट्या छोट्या अशा चुका टाळायच्यात. लक्षात आलं का? त्यानंतर आता 1 उतरून घेतला, झाले 16. म्हणजेच आता पूर्ण भाग जाईल. काय येणार आहे, 82 काय येणार आहे, 82. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आले इथं 8. आपण 2ने भाग देऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय होणार आहे, बे पंचे 10 आणि बे चौक 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा इथे 4 आलेत, तर आपण काय करू शकतो, 2ने भाग देऊ शकतो. म्हणजेच काय, बे 2 4, 5 4 गेले, उरला 1. इथं मी लिहून घेते. लक्षात आलं का? त्यानंतर काय, आता इथं आले 14, म्हणजे बे 7 14. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 2च्या पाड्यामध्ये 27 येतात का? नाही. मग आपण काय करायची, 2 नंतरची कोणती मूळ संख्या आहे, तर ते आहे 3. मग आपण काय करूया, 3ने भाग देऊया. 3ने भाग जातो का 27ला? हो जातो. 3 9 27. म्हणजेच काय येणार आहे बघा, 3 9 27. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे 9 आलं. आता आपण काय करू शकतो रे, 9 कुणाच्या पाड्यात आहेत, 9च्याही आहेत, 3च्या आहेत. पण आपण काय करायचे, 3ने भाग द्यायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे, 3 त्रिक 9. आता पुन्हा काय आलं रे, 3. मी काय सांगितले, शेवट 1 येईपर्यंत आपल्याला हा भाग देत राहायचा. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय केलं बघा, की 3 1 3 काय आहेत रे, 3 कुणाच्या पाड्यात आहेत, 3 1 3. आता बघा, मी पहिल्यांदा उभी मांडणी करून घेतली. आता मला जायचं आहे आडव्या मांडणीकडे. मग मी काय करते बघा, इथे लिहिते 216. आता 216 मला काय करायचे, त्याचे अवयव पाडायचे. आता बघा, जर उभ्या मांडणीनुसार मी तर आडवी मांडणी मानते. म्हणजेच काय बघा, 2 गुणिले 108 काय घेतले बघा, 2 गुणिले 108 म्हणजेच काय, 8 2 16 6. लक्षात आलं का? हातचा आला 1. 2 गुणिले 0 0, हा 1 आणि बे 1 बे काय झाले रे, 216. लक्षात आलं का? पुन्हा ह्या 108चे आपल्याला पुन्हा अवयव पाडायचे आहेत. म्हणजेच काय येणार आहे, 2 गुणिले 108 कसे होतात रे, तर 2 गुणिले 54. लक्षात आलं का? त्यासोबतच ह्या 54चे पुन्हा भाग पाडायचे आहेत. म्हणजेच काय येणार आहे बघा, 2 गुणिले 2 गुणिले आता काय येणार आहे, 2 गुणिले 27, कारण 27 2 54. लक्षात आलं का? आता ह्या 27चे पुन्हा भाग पाडायचे आहेत. म्हणजेच काय, हे आहे तसंच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले आता 27चे भाग कसे पाडले गेले, तर 3 9 27. लक्षात आलं का? 9 त्रिक 27 किंवा 3 9 27. पुन्हा ह्या 9चे मला भाग पाडायचे आहेत. काय येतात बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले काय येणार आहे, 3 गुणिले 9चे भाग काय येतात, 3 गुणिले 3. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्हीही उदाहरणामध्ये उभी मांडणीमध्ये हे आहेत 2 गुणिले 7 गुणिले 7. ह्याचा गुणाकार काय तो 98. आणि जी काही आडवी मांडणीमध्ये तुम्हाला हे दिसतात आहे 2 गुणिले 7 गुणिले 7, हे ह्याचाही गुणाकार काय तो रे 28. त्यासोबतच ह्या रेषेच्या ह्या बाजूला जे काय आहेत बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. त्यासोबतच आडव्या मांडणीमध्ये ही तीच संख्या दिसते. तर विद्यार्थी
मित्रांनो, दोन्हीही पद्धती आहेत आणि ह्या दोन्हीही पद्धतीमध्ये उत्तर काहीतरी सारखंच येतं, म्हणजे काहीतरी 216. लक्षात आलं का? आता विद्यार्थी मित्रांनो, हे काय झाले रे, आपण संख्येचे मूळ अवयव पाडायचे पाहिले. एक उभी मांडणी आहे, एक आडवी मांडणी आहे. जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता. लक्षात आलं का? आता आपण शिकूया मसावी, म्हणजेच SCF. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. मोठात मोठा सामायिक विभाजक कसा काढायचा याची काय करणार आहे रे, आपण 2 पद्धती पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मसावी काढण्याच्याही आपण 2 पद्धती पाहणार आहोत. पहिली पद्धत आहे की इकडची जी उदाहरणं आहेत ही मूळ अवयव पद्धतीने आपण काढायची आहेत आणि दुसरी आहे ती भागाकार पद्धत. लक्षात आलं का? आता जी काही मूळ अवयव पद्धतीमध्ये ही 3 उदाहरणं घेतलीत. काय आहे बघा, पहिलं उदाहरण 28 आणि 42चे आपल्याला काय करायचं आहे, मसावी काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करूया, 28 ह्या संख्येचे जे काही विभाजक आहेत ते घेऊयात. आता 28 हा कुणाकुणाच्या पाड्यात येतात, तर बघा एक तर तो 1च्या पाड्यात येतो, त्यासोबतच कशाच्या पाड्यात येतो बघा, 2च्या. कारण काय येतो रे, 14 दुने 28. लक्षात आलं का? म्हणजे 2. त्यासोबतच काय येणार आहे बघा, 4च्या पाड्यात येतात, म्हणजे काय येतात, 7 चोक 28. 1 2 4 म्हणजे इथं काय येणार आहे, 7. 7 चोक 28. त्यासोबतच 2 गुणिले 14 म्हणजेच काय येणार आहे, 28. 14 दुने 28 आणि शेवटी येतो तो 28. लक्षात आलं का? 28 एक्के 28, 14 दुने 28, 7 चोक 28. लक्षात आलं का? हे काय झाले रे, 28चे विभाजक. त्यासोबतच आपल्याला घ्यायचे 42चे विभाजक. म्हणजे 42 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात येते, तर एकतर ती येते 1च्या आणि 42 म्हणजे 42 एक्के 42. त्यासोबतच काय येणार आहे, 2 गुणिले 21 म्हणजे 21 दुने 42. 21च्याही पाड्यात आहे आणि 2च्याही. त्यासोबतच काय आहे बघा, 14 त्रिक काय येणार आहे, 42. 14 त्रिक 42 आणि 6 सत्ता 42. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथं 6 येणार आहे, पुन्हा 7 येणार आहे. त्यासोबतच काय येणार आहे, 14 त्रिक 42. त्यासोबत काय येणार आहे, 21 दुने 42 आणि 42 एक्के 42. लक्षात आलं का? हे काय झाले रे, 42चे विभाजक. आता आपल्याला मसावी काढायचं आहे. आता ह्यातील जे काही सामायिक अवयव आहेत ते काय आहेत रे, तर इथे आहे बघा, इथे 1 आहे, 2 आहे, त्यासोबतच 7 आहे, इथे 14 आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मसावी म्हणजे काय, मोठ्यात मोठा, जो सर्वात मोठा अवयव आहे सामायिक दोघांमध्येही, तो आपल्याला काढायचा आहे आणि तो काय आहे बघा, 14. लक्षात आलं का? हे सगळे सामायिक आहेत, 1 2 7, पण सर्वात मोठा काय आहे, 14. म्हणून 28 व 42चा जो काही मसावी आहे तो काय आहे रे, 14. 28 व 42चा मसावी काय येणार आहे, 14. सामायिक विभाजकमधला जो काही सर्वात मोठा आहे तो काय आहे रे, 14. म्हणून 28 व 42चा मसाव्याला 14. त्यासोबतच पुढील संख्या आहे बघा, 51 आणि 27. चला विद्यार्थी मित्रांनो, आता सोडवूया. 51 कुणाकुणाच्या पाड्यात येतात, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 51 येतात 1च्या पाड्यात. त्यासोबतच काय येतात रे, 17 त्रिक 51 म्हणजे 3 आणि 17. त्यासोबतच येतात 51. लक्षात आलं का? 51 एक्के 51, 17 त्रिक 51. त्यासोबतच पुढे आहे 27. आता 27 कुणाकुणाच्या पाड्यात येतात, तर 27 येतात बघा 1च्या पाड्यात. त्यासोबतच 3 9 27 म्हणजे एकतर 3 9च्या पाड्यात येतात. लक्षात आलं का? किंवा 9 त्रिक 27 आणि 27 एक्के 27. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दोघांमध्ये सामायिक काय आहे रे, तर इथे आहे 1, त्यासोबतच आहे 3. पुढे कोणता अंक सामायिक आहे का? नाही. दोघांमध्ये हे 3 3 काय आहे रे, सामायिक सर्वात मोठा. 3 हा 1पेक्षा मोठा, म्हणून 51 व 27चा जो काही मसावी आहे तो किती आला, 3. किती आला बघा, 3. लक्षात आलं का? त्यासोबत जी काही पुढील संख्या आहे काय आहे बघा, 25 15 आणि 35चा आपल्याला मसावी काढायचं. पहिल्यांदा विभाजक काढूया. म्हणजे आपण काय घेतले बघा, की 25चे विभाजक. 25 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात येते, एकतर ती येते 1च्या, 25 एक्के 25. लक्षात आलं का? त्यासोबतच येते 5 5 25. 5 हा अंक मी एकदाच लिहिते आणि 25. त्यासोबतच 15 हा अंक कुणाकुणाच्या पाड्यात येतो, तर तो येतो 1च्या, पुन्हा 3 5 15. लक्षात आलं का? त्यासोबतच येते ते 15च्या.
त्यासोबतच पुढील अंक काय आहे बघा 35. आता 35 हा अंक पुन्हा कुणाच्या पाड्यात येतो तर एक तो 1च्या, त्यासोबतच 5 7 35 किंवा 7 5 35 लक्षात आलं का. आणि 35 एक्के 35. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काय दिसते बघा की 1 हा अंक इथे सगळीकडे आहे, त्यासोबतच 5 हा अंक सगळीकडे काय आहे बघा 5 लक्षात आलं का. बाकी सगळे अंक काय आहेत तर वेगवेगळे. सामायिक काय निघाला आपला 5. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे काही 25 15 आणि 35 ह्याचा जो काही मसावी आहे तो काय आहे बघा 5. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 3 उदाहरणं आहेत तुमच्या पुढे. तर ह्या तिन्ही उदाहरणामध्ये सामायिक अंक काय आहेत रे 4 आहेत 5 आहेत, पण त्यातील सर्वात मोठा जो अंक आहे तो त्या संख्येचा काय असतो मसावी. लक्षात आलं का. ही झाली आपण पाहिलेली काय केलं रे की मूळावयव पद्धत. लक्षात आलं का की मी काय केले त्याचे विभाजक घेतले आणि त्यानुसार काय घेतले रे संख्या घेतली. लक्षात आलं का मसावी काढला. आता दुसरी पद्धत आहे बघा भागाकार पद्धत. आता बघा आता ही जी काही भागाकार पद्धत आहे तर ह्यामध्ये काय आहे मोठ्या संख्या असतील तर ही पद्धत आपण सोपी पडते. लक्षात आलं का. आणि आपल्याला काय करायचं आहे ही जी काही मोठ्या संख्येला 260ला आपण लहान संख्येने भागायचं असते. लक्षात आलं का. जसं आपण भागाकार करतो तसं, पण अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. चला पाहूया. तुम्ही म्हणाल वरती तर मूळ अवयव पाडा म्हटल्यावर उभी मांडणी दाखवली, इथे आडवी मांडणी दाखवली. तर विद्यार्थी मित्रांनो मी इथे काय घेतले रे मसावीमध्ये त्याचे विभाजक घेतले. लक्षात आलं का. आणि त्यानुसार काय केले रे अवयव पाडले. लक्षात आलं का. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता पुढील काय आहे बघा 260ला आपण काय करायचे 180ने भागायचे. आता बघा इथे हा भागाकार घेऊया 260 आणि इथे काय येणार आहे 180. 180 एक्के 180. लक्षात आलं का. त्याचे 260 मधून आपण काय केले रे 180 वजा केले तर ते किती येतात 80. किती येतात 80. बाकी आली ह्या बाकीने काय करायचे 180ला भाग द्यायचा आहे. लक्षात आलं का. त्यासोबतच आता 80ने मी भाग दिला तर काय येणार आहे बघा 8 एक्के 8 8 दुने 16 म्हणजेच काय येणार आहे 80 गुणिले 2 160. 180च्या अलीकडच येतात म्हणजेच काय येणार आहे बघा 80 दुने 160. 80 दुने 160. आता वजाबाकी केली तर काय येणार 180मधून 60 गेले उरले 20. आता बघा हे जे काही 20 बाकी उरले आता ह्या 20नं काय करायचं आहे जे काही 80 आहेत म्हणजेच हा जो काही 80 ह्याला भाग द्यायचा आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो काय करायचं ह्याला भाग द्यायचा आहे. तर बघा आता 20च्या पाड्यामध्ये 80 येतात का हो. तर कसे येतात बघा 20 चौक 80 म्हणजेच बघा 80मधून 80 गेले उरले 0. विद्यार्थी मित्रांनो मोठ्या संख्येला आपण काय करतोय लहान संख्येने भागतोय तेव्हा आता बघा हा भागाकार करून जी काही बाकी मिळते ह्या बाकीने काय करायचं हा जो काही भाजक आहे ह्या भाजकाला भागायचं आहे. लक्षात आलं का. बाकी उरली ह्या बाकीनं काय करायचं हा जो काही भाजक आहे ह्या भाजकाला भागायचं आहे. कधीपर्यंत जोपर्यंत बाकी आपल्याला 0 मिळत नाही तोपर्यंत. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा ज्या भागाकारातील बाकी 0 येते त्यातील जो काही भाजक आहे म्हणजे ही 20 ही संख्या आहे ही काय असते रे 180 आणि 260चा मसावी. लक्षात आलं का. काय सांगितलं बघा 180 व 260चा मसावी काय आला 20. कशा पद्धतीने सांगितलं मी विद्यार्थी मित्रांनो भागाकारामध्ये जे काही आपण लहान संख्येनं काय करायचं आहे मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं आहे आणि जेव्हाही आपल्याला बाकी उरेल ह्या बाकीनं काय करायचं आहे आधीचा जो काही भाजक आहे त्याला भागायचं आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता पुढील जो काही घटक आहे तर तो आहे लसावी. मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक आणि लसावी म्हणजे लहानात लहान संख्या ज्या संख्येला दोन्ही संख्येने काय होतो रे पूर्ण भाग जातो. आणि यासाठी आपण काय करायची जी काही उभी मांडणी आहे ती वापरू शकतो. त्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करूया की पहिल्या 2 संख्या दिलेल्या आहेत
तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा पाडा लिहून घेऊया. म्हणजेच काय बघा की 6चा जर मी पाडा लिहिला, बघा इथे काय येणार आहे, 6चा पाडा किंवा 7चा पाडा मी लिहिला. हे पुस्तकातील उदाहरणे आहेत. लक्षात आलं का? पहिलं, दुसरं, तिसरं हे पुस्तकातील उदाहरणे आहेत आणि हे आपण सोडूया. मागच्या ह्याच्यातली हे जी काही उदाहरणे आहेत हे 3 ही पुस्तकातील उदाहरणे आहेत. लक्षात आलं का? ही सोडवायला दिलेली आहेत, ते आपण इथं सोडवले. त्यासोबतच आता हे जे काही उदाहरण आहे बघा, तर ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाढा लिहायचं आहे. 6चा पाढा काय आहे बघा, 6 एक्के 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 दाई 60. आता तुम्ही म्हणाल पाढा का लिहिला, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काढायचा आहे लसावी. आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. त्यासोबतच दुसरं काय आहे बघा, 7चा पाढा मी घेतला. 7 एक्के 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35, 7 चौकोन 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय दिसतं रे, की कोणत्या दोन संख्या इथे सामायिक दिसतात आहे. तर इथे काय आहे बघा, की दोन्हीही पाड्यांमध्ये आपल्याला 42 हा अंक काय दिसतो रे, सामायिक. काय दिसतोय, सामायिक. म्हणून जे काही 6 आणि 7 ह्या दोन्हीही यांचा लसावी काय आला रे, 42. 6 व 7चा लसावी काय आला, 42. त्यासोबतच आता आपण काय करूया, 8 आणि 12चा पाढा लिहूया. बघा 8चा पाढा काय आहे बघा, 8 एक्के 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. त्यासोबतच जो काही 12चा पाढा आहे, तर 12चा पाढा आपण लिहून घेऊया. बघा 12 एक्के 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 अष्टोदर्शे म्हणजे 108 आणि 12 10 120. 20 असे. लक्षात आलं का? त्यासोबतच आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 आणि 12मध्ये तुम्हाला काय सामायिक दिसतं रे, तर बघा इथे हा 24 दिसतोय सामायिक. त्यासोबतच आणखी पुढील कोणती संख्या आहे बघा, इथे आहे 28. त्यासोबतच काय आहे बघा 56. त्यासोबतच आहे 72. लक्षात आलं का? 24 आहे, 48 आहे, 72 आहे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, की लसावी घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तो लसावी काय आहे बघा, 72. काय आहे, 72. 8 व 12चा लसावी काय आला तो, 72. काय आला, 72. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे, 5 6 आणि 15. चला 5चा पाढा लिहूया. त्यासोबतच 6 आणि 15. चला 5चा पाढा काय आहे, 5 एक्के 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15. त्यासोबतच काय आहे बघा, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 48, 5 9 45 आणि 5 10 50. त्यासोबत 6चं काय आहे बघा पाढा, 6 एक्के 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. त्यासोबतच 15चा पाढा लिहूया बघा, 15 एक्के 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60, 15 पाचे 75, 15 सक 90, 15 साते 5 15 8 20, 15 9 35 आणि 15 10 150 म्हणजे 150. लक्षात आलं का? आता बघा ह्या
तिघांमध्येही आपल्याला सामायिक शोधायचं आहे. तर बघा काय काय सामायिक दिसते बघा, की इथे 15 आहे, इथे आहे, पण इकडे नाही आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच कोणता अंक आहे? 20 इकडे नाही आहे. त्यासोबतच इथे दिसतोय बघा, इकडे 30 30 30. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा आपल्याला काय करायचं आहे, लसावी पुढे कोणता अंक सामायिक दिसतोय का? 40 42 50 60 नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे काही 5 6 आणि 15 या संख्यांचा लसावी आला 30. काय आला बघा? 5 6 आणि 15 यांचा लसावी किती आला? 30. काय आला? 30. म्हणजेच काय की ज्या संख्येला आपण ह्या ज्या काही म्हणजे 72 असेल 42 असेल किंवा 30 ह्या संख्येला ह्या दोन्ही संख्यांनी किंवा तिन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो. लक्षात आलं का? काय होतं रे? पूर्ण भाग जातो. 42ला 6ने पूर्ण भाग जातो, 7ने 42ला पूर्ण भाग जातो. लक्षात आलं का? 72ला 8 व 12ने पूर्ण भाग जातो. लक्षात आलं का? त्यासोबतच 30ला 5 6 15ने पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी उरते 0. लक्षात आलं का? आता हे झालं आपण पाडा. तर आता आपण जी काही चौथं उदाहरण आहे तर हे करूया, जी काही उभी मांडणी किंवा आडव्या मांडणीने हे गणित सोडवूया. आता बघा उभ्या मांडणीमध्ये मी काय करते बघा, मी 2 संख्या घेतल्यात, एक 20 आणि एक 36. लक्षात आलं का? आता ह्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा मला 2ने भागायचं आहे. जर मी 2ने 20ला भागलं तर काय येणार आहे बघा, 2 20. लक्षात आलं का? त्यासोबतच मी 2 36ला भाग दिला तर काय येणार आहे, 2 1 2, 3 2 गेले, उरला 1. 2 8 16, म्हणजेच इथं आले 10, इकडे आले 18. त्यासोबतच आता इथे 10 आहे, इथे 18 आहे. पुन्हा मी 2ने भाग दिला तर काय येणार आहे बघा, 2 पंचे 10, 2 9 18. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे वेगवेगळे अंक आले, इथे 5 आहे, इथे 9 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं रे, 3ने भाग दिला तर काय येणार आहे बघा, 3 त्रिक 9. लक्षात आलं का? त्यासोबतच 3 हा 1च्या पाड्यात येतो आणि 5 हा 5च्या पाड्यात येतो, म्हणजे काय 5 1 5. लक्षात आलं का? इथे 3 त्रिक 9 आणि इथे काय येणार आहे 5. लक्षात आलं का? 5 1 5. त्यासोबतच आता ही झाली उभी मांडणी. लक्षात आलं का? आता मला करायची आडवी मांडणी. मी इथं घेतलं आहे 20. 20 बरोबर 10 दुने 20, म्हणजेच काय 2 गुणिले 10. आता ह्या 10ची फोड काय येते रे, की 5 दुने 10, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 5, म्हणजे 5 दुने 10, 10 दुने 20. लक्षात आलं का? त्यासोबत दुसरी संख्या काय आहे 36. चला 36ला काय भाग देऊया, गुणाकार येईल बघा रे, 18 दुने 36. लक्षात आलं का? 18 दुने 36. चला 18चे पुन्हा भाग पाडूया तर काय येणार आहे बघा, 2 तसेच 2 9 18. लक्षात आलं का? किंवा 9 दुने 18, म्हणजेच काय येणार आहे 2 गुणिले 9. आता पुन्हा ह्या 9चे भाग पाडायचे आहेत, म्हणजेच काय येणार आहे 3 त्रिक 9, म्हणजेच इथं काय येणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 9चे भाग काय येतात रे, 3 गुणिले 3. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपल्याला 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36. लक्षात आलं का? तुम्ही उभी मांडणी करा किंवा आडवी मांडणी करा, उत्तर तेच येतं 20 36. आता बघा आपल्याला काय सांगितले बघा, की आपण जर मसावी काढला तर काय येणार आहे बघा, मसावी दोघांमध्ये सामायिक काय आहे रे, तर इथे 2 आहे आणि इकडेही 2 आहे. लक्षात आलं का? इथेही 2 इथेही 2. लक्षात आलं का? म्हणजे तू काय येणार आहे 4. काय येणार आहे, आपण इथे 2ही करूया. इथे काढला मी मसावी किती आला बघा 4. त्यासोबतच आता आपण काढायचा आहे लसावी. आता बघा जो काही मसावी आहे 2 2 दोघांमध्येही सामायिक. लक्षात आलं का? तर तो काय आहे बघा 2 गुणिले 2 हा झाला मसावी. आता राहिलेले मसावी म्हणजे मसावीसोबतच राहिलेले काय आहेत रे, 5 गुणिले 3 गुणिले 3, म्हणजेच काय येणार आहे बघा लसावी 5 गुणिले 3 गुणिले 3. इथं मसावीही घ्यायचं आहे, त्यासोबतच राहिलेले जे काही अवयव आहेत सामायिक अवयव घेऊन जे काही राहिलेले अवयव आहेत त्याचाही गुणाकार लसावीमध्ये करायचा आहे. लक्षात आलं का? आता बघा मी काय केलं, 3 त्रिक 9, 9 5 45, 45 गुणिले 2 काय येणार आहे 90 आणि 90 दुने
180. 9 दुने 18 म्हणजे काय येणार आहे 180. लक्षात आलं का? हा गुणाकार किती आला? 180. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा धडा संपवण्यापूर्वी आपण जी काही लसावी आणि मसावीचा एक खूप महत्त्वाचा आणि जादूचा नियम शिकणार आहोत. हा नियम परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तो नियम असा आहे की कोणत्याही दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार त्या संख्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा इतकाच असतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही नियम आहे तो नियम काय आहे बघा, की दोन संख्यांचा गुणाकार हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या परीक्षांसाठी हे इम्पॉर्टंट. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय येणार आहे? त्या दोन संख्यांचा मसावी गुणिले लसावी. तर विद्यार्थी मित्रांनो, चला एक उदाहरण घेऊया आणि ह्या उदाहरणातून हे नियम समजावून घेऊया. आता बघा, समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत. पहिली संख्या मी 6 घेतली, दुसरी संख्या मी 8 घेतली. लक्षात आलं का? पहिल्यांदा आपण काय करूया, हा दोघांचा गुणाकार करूया. दोघांचा गुणाकार काय तो रे? 6 8 48. काय येणार आहे बघा, 6 गुणिले 8 बरोबर 48. लक्षात आलं का? ह्याला मी समीकरण 1 मानते. का? कारण मला हा नियम तुम्हाला स्पष्ट करून सांगायचा आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच आता मी 6चा काय घेतला रे? 6 आणि 8चा मसावी घेतला. काय घेतला बघा? 6 आणि 8चा मसावी घेतला. तर तो काय येणार आहे? तर तो येतो 2. काय येतो बघा? इथे आपण आडवी पद्धत वापरूया किंवा उभी पद्धत. मी इथं उभी पद्धत वापरते. लसावी मसावी काढूया. बघा, इथे आहे 6, इथे आहे 8. मी जर 2ने भाग दिला तर काय येणार आहे? 2 6 2 8. पुन्हा मी 2ने भाग दिला तर काय येणार आहे? 2 4. लक्षात आलं का? इथे काय येणार आहे? 3 1 3. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर मी 6चे अवयव काढले तर काय येणार आहे? हे बघा, 6 बरोबर 2 6. लक्षात आलं का? 8चे अवयव पाडले तर काय येणार आहे? 2 8. काय येणार आहे? 2 8 म्हणजेच काय येणार आहे? तर 4. त्यासोबतच ह्या 4चे अवयव काय येतात? पुन्हा 2 गुणिले 2 म्हणजेच काय? 2 4. आता बघा, दोघांमध्ये सामायिक काय आहे? 2. म्हणून जो काही 6 आणि 8चा जो काही मसावी काय आहे बघा? मसावी आला 2. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करायचं आहे? लसावी काढायचं आहे. काय करायचं आहे? लसावी. आता बघा, मसावी हा 2 आहे. दोघांमध्येही सामायिक आहे. इथेही 2, इथेही 2. तो लिहिला. त्यासोबतच राहिलेले काय आहेत रे बघा? जे अवयव आहेत इथं आहे 3 2 गुणिले 2. लक्षात आलं का? तेही मी लिहून घेते. पहिल्यांदा 2 संपूर्ण लिहून घेते. 2 गुणिले 2 गुणिले 3. चला आता पहिल्यांदा काय करूया? लसावी काढूया. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24. काय आला रे? 12 दुने 24. म्हणजे 6 आणि 8चा जो काही लसावी आला तो काय आला रे? 24. आता बघा, आपल्याला काय सांगितलं आहे? दोन संख्यांचा गुणाकार किती आला? 48. आणि आता जो काही मसावी आणि लसावी आला आहे त्यांचाही आपल्याला गुणाकार करायचा आहे. चला आता जो काही मसावी आणि लसावी आला आहे तो काय आहे बघा? 2 गुणिले 24. ह्यांचा जर गुणाकार केला तर तो काय आहे बघा? 4 दुने 8. लक्षात आलं का? 2 दुने 4. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे झालं समीकरण दुसरं. बघा, दोन संख्यांचा गुणाकार 6 6 8 48. आणि जर मी त्यांचा मसावी काढला किंवा लसावी काढली, त्यांचा जर मी गुणाकार केला तर तो सुद्धा काय आला रे? 48. तर विद्यार्थी मित्रांनो, समीकरण 1 आणि 2 कडे नीट पहा. दोन्ही उत्तरे काय आली रे? 48. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, दोन संख्यांचा गुणाकार हा त्याच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढाच येतो. आहे का नाही सोपं? बऱ्याचदा परीक्षेत तुम्हाला काय केलं जातं रे? दोन संख्या किंवा मसावी दिला जातो आणि लसावी काढायला विचारतात, तेव्हा हाच नियम वापरून तुम्ही काही सेकंदात उत्तरं काढू शकता. लक्षात आलं का? तर आजचा तुमचा होमवर्क आहे की मी संख्या देते. पहिली संख्या आहे 10, दुसरी संख्या आहे 15. ह्याचा तुम्हाला लसावी मसावी काढून हा नियम तपासून पाहायचा आहे आणि याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की द्यायचं आहे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलं रे? की ह्या ज्या काही मूळ संख्यापासून
ते काय करायचे, मसावी लसावी काढण्याच्या सोप्या पद्धतीपासून सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं. उभी आणि आडवी मांडणी कशी करायची हेही पाहिलं, ज्यामुळे तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या धड्याचा सराव संच सविस्तर सोडवून घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत रहा. धन्यवाद.